विठ्ठल 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 हरि ओम। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिक् साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ स्वामी स्वरूपानंद। प्रातःकालची वेळ होती आणि प्रातःसूर्यानं आकाश मंडल मोठं नयन मनोहर असं केलेलं होतं। नदीकाठ होता, सुंदर औदुंबर वृक्ष होता आणि त्या वृक्षाखाली आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी एक शिष्य अतिशय विनयभावानं प्रेमपूर्वक आपल्या सद्गुरूंच्या चरणाकडे पाहत बसलेला होता। दोघंही काहीच बोलत नव्हते, पण सद्गुरूंच्या चेहऱ्यावर एक दिव्य अशा प्रकारचं मंडल शिष्याला दिसत होता। चेहरा प्रसन्न होता आणि त्याची जी टवटवी होती ती टवटवी अशी वाटत होती की जणू काही चैतन्य रसच त्या ठिकाणी साक्षात प्रगट झालेला आहे। सद्गुरूंचे नेत्र जे होते ते अर्धोन्मीलित होते आणि शिष्याचं लक्ष कधी त्यांच्या चेहऱ्याकडं कधी चरणाकडं असं सातत्यानं पण अत्यंत भावयुक्त अंतःकरणानं लागत होतं। काहीच कोणी बोलेना, म्हणून या शिष्याला असं वाटलं की आपण एखादा प्रश्न सद्गुरूंना जर विचारला तर परमतत्व सुंदर जे भगवंताचं तत्व आहे, सर्वव्यापी चैतन्य, ज्या तत्वाचं अधिष्ठान आहे, असं तत्व सद्गुरूंच्या मुखातून आपणाला ऐकायला मिळेल। सर्वसाधारणतः सद्गुरूंचं ते नयन मनोहर रूप पाहिल्यानंतर कुणालाही असं वाटलं असेल की काहीतरी चांगलं या मुखातून ऐकावं। आपल्या इथं असा विचार मांडला गेलेला आहे की ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः। जे काही चांगलं असेल ते आपणाला ऐकायला मिळावं। लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम एव्हरी साइड। अतिशय उत्तम, उदात्त, सुंदर अशा प्रकारचे विचार आपणाला ऐकायला मिळावेत असं वाटतं। या शिष्यालाही तेच वाटलं आणि अत्यंत विनयपूर्वक
प्रश्न विचारताना सुद्धा असा विचारावा की त्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की प्रश्न विचारणाऱ्यानं त्याचा मेंदू जागृत केला नसून आत्मा जागृत केलेला आहे. तेव्हा सद्गुरूंचा आत्मा हा सदैव जागृतच असतो, कारण ते स्वतः सत्याचं अधिष्ठान असतात. या शिष्यानं विचारलं की मी पुष्कळ ठिकाणी हिंडतो, आपल्या आज्ञेनुरूप पुष्कळ तीर्थक्षेत्री मी गेलो, अनेक सिद्ध साधू पाहिले, महंतांना भेटलो, परमेश्वराच्या उत्तम वार्ता मी ऐकल्या. पण हे सगळं जरी झालं तरी सुद्धा माझ्या मनामध्ये अजून विकल्प जागृती होते, पुष्कळ वेळा संशय येतात, आंतरिक संघर्ष चालू राहतो. तेव्हा हा संघर्ष मिटवणारा असा सद्गुरू कसा ओळखावा ते मला सांगा. आपल्या समोर बसल्यानंतर माझे विचार बंद झाले, माझी भावजागृती झाली, माझ्या अंतःकरणामध्ये सत्वभाव निर्माण झाला. इतकंच नव्हे तर भगवंताच्या विषयी विलक्षण प्रेम अंतःकरणात माझ्या उदित झालेलं आहे. तेव्हा आपल्यासमोर हे होतं, पण अनेक देह गुरु म्हणून वावरत असतात. त्यातून सद्गुरूंची निवड कशी करावी, त्यांच्या खाणाखुणा काय आहेत, याविषयी जर आपण मला सांगितलं तर एक प्रकारचं समाधान लाभेलच लाभेल. पण त्याचबरोबर देवाच्या गावाला जो मी निघालेलो आहे तो माझा प्रवासही सुकर होईल. अर्धोन्मिलित नेत्र असलेले सद्गुरू मोठ्या प्रसन्न चित्तानं त्याच्याकडे पाहायला लागले. हे प्रसन्न चित्तानं पाहणं जे होतं ते एक वेगळ्याच प्रकारचं होतं. त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा शिष्याला असं वाटायला लागलं की आपल्यावर, आपल्या देहावर एक प्रकारचं परमशांतीचं आवरण आपोआपच घातलं गेलेलं आहे. इतकंच नव्हे तर माझ्या बुद्धीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया स्तंभित केली गेलेली आहे. माझ्या सूक्ष्म जाणीवेची स्थानं, त्यांची दारं उघडली गेलेली आहेत. आणि त्याचबरोबर माझ्या ठिकाणचा जो विनय भाव आहे तो अधिक व्यापक केला गेलेला आहे. सद्गुरूंनी पाहिल्याबरोबर शिष्याची अशी अवस्था झाली. तो म्हणला, खरोखर आपण केवळ पाहिल्यावर माझी ही अवस्था झाली, मग आपण बोलायला लागल्यावर माझी कशी अवस्था होईल. सद्गुरू शांत चित्तानं त्यांनी त्रिवार ओंकाराचा जप केला. बोलण्याच्या आधी ओंकार अशासाठी अध्यात्मिक क्षेत्रामध्ये वापरला जातो की ज्या योगे बोलणं जे आहे त्या बोलण्याला परम ईश्वराचं अधिष्ठान अत्यंत औचित्यपूर्ण रीतीनं प्राप्त व्हायला हवे. त्यासाठी म्हणून सद्गुरूंनी ओंकाराचा जप केला. ओंकाराचा जप केल्यानंतर त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली की बाबा रे, सद्गुरूंच्या खुणा तुला पाहिजे आहेत, तर त्यातली एक अत्यंत मुख्य खूण तुला सांगतो. ज्याच्या सहवासात गेल्यानंतर मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या सहवासात आहे याची जाणीव होते, त्याला सद्गुरू म्हणावं. गुरुदेव रांगणे म्हणत असत की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर
देवाकडे पाहिल्यासारखं वाटतं तो सत्पुरुष, तो सिद्ध पुरुष. सद्गुरूंच्याकडे पाहिल्यानंतर अंतःकरणाची जी मलिन वृत्ती आहे, ही वृत्ती आपोआप शांत होते, मालिन्य बाजूला जातं आणि हृदयात एक प्रकारचं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याची प्रचिती अशी सुंदर रीतीनं यायला लागते की असं वाटतं की आता या ठिकाणी आपण असंच हा आस्वाद घेत बसून राहावं. सद्गुरूंच्या सहवासात पहिली खूण जर कोणती असेल तर परमशांतीचा लाभ झाल्याचा आनंद शिष्याला मिळतो. सद्गुरूंनी हे वाक्य बोलल्याबरोबर त्या शिष्याच्या अंगावर शहारे आले. अष्टसात्विक भावातला हा एक भाव आहे, अंगावर शहारे आले आणि त्याच्या नयनात प्रेमाश्रू आले. त्याच्या कानानं असं वाटायला लागलं की आपल्या सद्गुरूंचे हे जे शब्द आहेत, हे शब्द आपण चाटावेत. कानाचं काम काय असतं? ऐकणं हे काम असतं. पण कानानं सुद्धा जिभा फुटाव्यात आपल्याला असं वाटायला लागलं. आणि सद्गुरूंनी सांगितलं, अरे बाळा, खरोखर तुला सांगतो की हा शांतीलाभ जो आहे, या शांतीलाभाचा दुसरा टप्पा जर कोणता असेल तर गुरुवाणी जी आहे, ही वाणी जेव्हा एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करते, एखादी गोष्ट तुम्हाला समजावून सांगते, तेव्हा समजावून सांगत असतानाच त्या वाणीमध्ये विश्वव्यापी ओंकार तत्व जे आहे, विश्वव्यापी ओंकार तत्व जे आहे ते त्या वाणीमध्ये समाविष्ट झालेलं असतं. सद्गुरू जेव्हा बोलतात तेव्हा शिष्याचं जे नाभी केंद्र आहे, जिथं परावाणीचं वास्तव्य असतं, ते नाभी केंद्र त्याचं उत्कीलन व्हावं लागतं. आणि सद्गुरूंच्या बोलण्यामुळं हृदयामध्ये आपोआप प्रसन्नता निर्माण होते. सद्गुरू पुढं त्या शिष्याला सांगायला लागले की सद्गुरूंच्या सहवासात वेगवेगळ्या प्रकारचे विक्षेप जे मनात येत असतात, ते विक्षेप आपोआप नाहीसे होतात. याचं कारण असं आहे की योगाचं जे मूलभूत तत्व, चित्तवृत्तीचा निरोध, हा निरोध सद्गुरूंच्या सहवासात आपोआप व्हायला लागतो. मनाचं चांचल्य कमी होतं आणि त्याचबरोबर शिष्याच्या अंतःकरणामध्ये शरणागत भाव निर्माण होतो. सद्गुरूंनी सांगितलं, बाळा, अरे शरणागती म्हणजे कमीपणा नाही. शरणागत जर झालास तर त्या शरणागतीमध्ये विलक्षण ताकद आहे आणि या ताकदीचा अनुभव जर तुला घ्यायचा असेल तर मनोभावे तू तुझ्या सगळ्या धारणा ज्या आहेत त्या श्रीगुरूंच्या चरणी अर्पण कर. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं. गीतेचा सार अनेक लोक अनेक पद्धतीनं सांगत राहतात, पण गीतेतला मुख्य तत्व जे आहे ते तत्व जर समजावून घेतलं, म्हणजे गीता जर आपलीशी करून घेतली तर एकच गोष्ट सुरेख रीतीनं लक्षात राहील. भगवंत म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. अरे सगळ्या धारणा ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व धारणा बाजूला ठेवाव्यात आणि शरणागतीचा स्वीकार करावा. शरणागतीमुळं
पुष्कळशा गोष्टी प्राप्त होत असतात. शरणागतीतून स्वामित्व आपोआपच शिष्याला बहाल केलं जातं. शरणागतीतून शिष्याची जी देहबुद्धी असते त्या देहबुद्धीचं रूपांतर आत्मबुद्धीमध्ये होत जातं. शरणागत झाल्यानंतर शिष्य अंतर्मुख होत राहतो आणि आत असलेला जो भगवंत आहे त्या भगवंताचा साक्षात प्रत्यय त्याला यावायला लागतो. शरणागतीमुळं शिष्याच्या हृदयाला श्रद्धेचा डोळा फुटतो आणि हा श्रद्धेचा डोळा जेव्हा हृदयाला फुटतो तेव्हा त्या डोळ्यानं भगवंताला अतिशय सुरेख रीतीनं त्याचं निरीक्षण करता येतं, पाहता येतं, त्याला स्पर्श करता येतो, त्याच्याशी वार्तालाप करता येतो. इतकंच नव्हे तर त्या भगवंताच्या सर्व शक्तींचा प्रत्यय शिष्याला यायला लागतो. तेव्हा एक लक्षात ठेव की ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर अतिशय सुरेख अशा प्रकारच्या शरणागतीचा प्रत्यय येतो त्याला सद्गुरू म्हणून तू जाणत जा. या संसाराची अशी अवस्था आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराजांनी फार सुरेख रीतीनं सांगितलेलं आहे की या संसार वृक्षी जीव आणि ईश हे दोन पक्षी, म्हणजे जीव आहे आणि ईश्वर आहे, हे दोन पक्षी आहेत. पण या पक्ष्यांचं काम काय? केवळ ट्विटरिंग करणं किंबहुना आवाज करणं किंवा नुसतं स्वस्थ राहणं हे काम नाही त्यांचं. तर टेंबेस्वामी महाराज म्हणतात, ज्ञानमार्गाच्या माध्यमातून त्यांनी हा विचार प्रगट केला. ते म्हणतात की जीव कर्मफळे भक्षी. जीव काय करतो तर मनुष्य जी कर्म करतो त्या सर्व कर्मांची फळं जी आहेत त्या फळाला या जीवाला सामोरं जावं लागतं. म्हणजे आपण करतो, पण त्याचबरोबर त्या कर्माच्या फळाचं सुद्धा तुम्हाला त्या फळाला साक्षी साक्षी राहता येत नाही, पण ते फळ भोगावं लागतं. म्हणून भगवंतांनी असं सांगितलं, योगस्थ कुरु कर्माणि. कर्म करा, पण कसं करा तर त्या कर्मामध्ये कर्माशी लिप्त होऊन कर्म करू नका, नाहीतर ते कर्म जड होऊन जाईल. जडावस्थेपासून आपणाला दूर जाता येणार नाही. जीव कर्मफले भक्षी आणि ईश निरीक्षी साक्षीत्वे. भगवंत काय करतो तर जीवाचा खेळ कसा चाललेला आहे हे पाहत असतो. तो साक्षी आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म या तिन्हीपैकी कोणत्याही गोष्टीला तो साक्षीच राहतो, त्या गोष्टीशी तो संगनमत करत नाही. शिष्याला सद्गुरू सांगत होते, शिष्यही ऐकत होता. ऐकता ऐकता एकदम शिष्याच्या कानामध्ये सुमधुर अशा प्रकारचा ध्वनी यायला लागला. अध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा साधक परमेश्वराची वाटचाल करत असतो तेव्हा त्या साधकाला सुद्धा काही अनुभव, काही प्रचिती येत असते. त्यामध्ये हा जो ध्वनी आहे, हा ध्वनी इतका मंजूळ होता की त्या साधकाला असं वाटायला कुठं हे गीत चाललेलं आहे, हा ध्वनी, हा नाद कुठून निर्माण होतो. याला अंतर्नाद असं म्हणतात. पण हा नाद जेव्हा तो ऐकायला लागला साधक, तेव्हा नाद लुब्ध झाला. नाद लुब्ध होण्याचं कारण असं असतं की त्या नादाचं आकर्षण जे आहे ते आकर्षणच इतकं विलक्षण आहे की त्यामुळं
साधकाचा सत्वभाव पराकोटीचा जागृत होतो आणि त्याला असं वाटायला लागतं की खरोखर हे जे मी ऐकतोय म्हणजे हा भगवंताचाच ध्वनी आहे. भगवंताचं तेजही तसं आहे. सद्गुरू बोलत असतानाच शिष्याला त्याच्या समोर एक अंगुष्ठ मात्र अशा प्रकारची सुंदर ज्योत दिसायला लागते. याला परमार्थात काय म्हणतात तर निजवस्तू असं म्हणतात. निजवस्तू ही ज्योत जेव्हा दिसते साधकाला तेव्हा तो भाग्यवान आहे. ती ज्योत म्हणजेच परमात्मा असं म्हणतात आणि त्याला अध्यात्म क्षेत्रामध्ये वस्तू असं नाव आहे. म्हणून समर्थानेही सांगताना असं सांगितलं, साधू कसा असतो, सद्गुरू कसा असतो, अध्यात्मातील अत्यंत प्रगत साधक कसा असतो तर तो वस्तुरूप असतो. त्यासाठी त्यांनी एका ओवीची योजना दासबोधामध्ये केलेली आहे. सुंदर योजना आहे. साधू वस्तू होऊनी ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. या ठिकाणी असा अर्थ आपण ध्यानात घ्यावा की ज्यावेळी भगवंताचं स्मरण आपण करतो आणि अशी ज्योत जेव्हा आपल्यासमोर प्रगट होते तेव्हा त्या ज्योतीचं सामरस्य, त्या ज्योतीशी समरस झाल्यानंतर आपला देहभाव जो असतो हा आपोआप कळून पडतो. योगस्थ कुरु कर्माणी असं सांगत असताना भगवंतांनी अर्जुनाला सहज उपदेश केला. ते म्हणतात, बाबा रे, कर्म करायला काही हरकत नाही, पण त्या कर्माच्या मागचं अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाचा विसर पडून देऊ नकोस. कारण कर्म करण्या इतपत तुला अधिकार दिलेला आहे, काय प्रश्न नाही आहे त्यात. पण कर्माचं, सर्व कर्मांचं अधिष्ठान जे आहे ते मी आहे. बाकीच्या कर्माचं फल मिळालं काय न मिळालं काय हा विचार करणं हे तुझं काम नाही. योगस्थ कुरु कर्माणी संगाम त्यक्त्वा धनंजय. त्या कर्मांचा सहवास संगाम त्यक्त्वा धनंजय. अगदी सोपी उपासना आहे. रोज जर आपण आपल्या घरात प्रत्येक कर्म भगवंताला समर्पण करत राहिलो आणि करता तू आहेस, करता मी नाही, हा भाव जर अंतःकरणात सदैव उदित होत राहिला तर आपोआपच आयुष्यामध्ये एक सुंदर योग सिद्ध होतो. आणि या सुंदर योगाला अकर्तात्म योग असं म्हणतात. समर्थांना सुद्धा जेव्हा लोक म्हणत असत हे आपण केलं, आपल्यामुळं हे घडून आलं, आपणामुळंच सर्व काही घडतंय, तेव्हा ते म्हणत असत की नाही, हे प्रभू रामचंद्रच करतात. आणि समर्थांचा राम मोठा बलवान होता, कोदंडधारी राम होता त्यांचा. त्यांनी फार सुंदर रीतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. मनुष्याला आयुष्यामध्ये भीती मृत्यूची असते, पण संतांनी अमृतमयतेचा उद्घोष केला. आणि हा उद्घोष करत असताना त्यांनी आपल्या दैवताचे गुणधर्म सांगितलेले आहेत. समर्थांचा राम कसा आहे, बळे आगळा वीर कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केव्हा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. या ठिकाणी पुष्कळ लोक असं म्हणतात की सकाळच्या वेळी रामाची आठवण करत राहा. पण या सद्गुरूंनी आपल्या शिष्याला असं सांगितलं की ज्या वेळा रामाची आठवण होते ती सकाळ म्हणून जाणत जा.
तीच सकाळ आहे. याला फार महत्त्व आहे. रात्री आठवण झाली तर रात्री पहाट झाली याचा प्रत्यय तुला येईल. जसं सद्गुरू नाथ महाराजांचं वर्णन करताना सरस्वती गंगाधारण केलेला आहे. हा सूर्य आपण पाहतो नेहमी, पण चैतन्य सूर्य जो आहे तो शीतल आहे आणि या सूर्याच्या तेजापेक्षा कोट्यावधी सूर्यांचं तेज त्याच्या ठिकाणी असल्याचं साधकाला जाणवत राहतं. सद्गुरूंचं वर्णन करताना असं सांगितलं गेलं. गुरुचरित्रामध्ये त्यांनी वर्णन केलेलंच आहे. ते म्हणतात, इंदु कोटी तेज किरण सिंधु भक्त वत्सले नंदनाति सूनु दत्त इंदिराक्षसी गुरुम गंधमाल्या अक्षतादिवृंद देव वंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम. तेव्हा अशा परम तेजस्वी सद्गुरूंचं वर्णन सरस्वती गंगाधारण केलं आणि त्यांना असं शरणागत अवस्थेतून त्यांच्याकडं मागणं मागितलं की माझ्यावर आपली कृपा असो द्यावी. हरिः ओम हरिः ओम हरिः ओम.